आयुष्यात सगळं काही करा, पण कुणाचा फक्त गरजेपुरता वापर करू नका. कलियुग. हे कलियुग चालू आहे. तुमचं वाईट तोच करणार ज्याचं तुम्ही चांगलं केलंय. एक पान तुटलं म्हणून झाड पडत नाही, अर्थात कोणाचंच कुणा वाचून काहीच अडत नाही. सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून द्या. लोक आतून दिसतात तसे बाहेरून नसतात. काही लोकांचा हिशेब अशा पद्धतीनं करायचा आहे, ना त्यांना वय बघायचं आहे ना नाती. जगाला बदलण्याची गरज नाही, स्वतःला बदला आणि जग बदलेल. कष्ट करा, संयम ठेवा आणि यशाची खात्री आहे. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. बंधनात नका ठेवू कुणाला. प्रत्येक नात्याला मोकळं सोडा. जे आपलं असेल ते जाणार नाही आणि जे मतलबी असेल ते थांबणार नाही. गर्दीत असूनही एकटं वाटतं. मन कधीच कुणाला सांगत नाही. डोळे हसतात पण हृदयात मात्र एक शांत सागर वाहतो. मन दुखावल्यावर माणूस रडत नाही, तो शांत होतो. आणि ही शांतता असते वेदनेची किंमत. जगाच्या पसाऱ्यात स्वतःला इतकं हरवून बसलोय की कधी खरं हसणं, कधी विसरलो हेच आठवत नाही. थकलेल्या माणसाची वाट आणि झोप येत नसलेल्या माणसाची रात खूप मोठी असते. मनुष्य हा कर्माने महान ठरतो तर जन्माने नाही. तोंड खोटं बोलू शकतं, डोळे नाही. माणसं विसरतात, कर्म नाही. काही लोक पायरीवरच्या शेवाळासारखी असतात. आधाराचं नाटक करून कधी पलटी करतील सांगता येत नाही. स्वतःच्या हिमतीवर खेळणाऱ्याला पुढं कोण खेळतंय याची पर्वा नसते. समजूतदारपणा तेव्हाच येतो जेव्हा जवळचं कोणी फसवून जातं. ज्याला माणसं सांभाळता येत नाहीत त्यानं कमीत कमी तोंड तरी सांभाळलं पाहिजे. जगातली सगळ्यात भारी ॲक्टिंग कुठली? मनात खूप सारं दुःख साठवून पण चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल द्यायची. भरोसा तर श्वासांचा पण नाही आणि आपण माणसांवर ठेवतो. कुणाचा हिशेब मागं नाही ठेवायचा, मग तो पैशाचा असो की वागणुकीचा. नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून. पण जिथं आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी ठेवावी. असून नसल्यापेक्षा नसलेलंच बरं. स्वतःचा वाईट काळ एकट्यानं पार केल्यानंतर माणूस आयुष्यात खूप काही शिकतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणी असो वा नसो त्याला काही फरक पडत नाही. हसवण्याचं काम करा, रडवण्यासाठी सगळी दुनिया आहे. स्मशानभूमीच्या बाहेर लिहिलंय, तुला इथंच यायचं होतं पण इथं येता येता आयुष्य निघून गेलं. जगातील माणसांनी तुला काय दिलं? शेवटी तुझ्याच माणसांनी तुला जाळलं. चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेली असतात. दुतोंडी लोक संपूर्ण आणि खरं सत्य कधीच सांगत नाहीत. ते फक्त त्याच गोष्टी बोलतात ज्यातून त्यांचा फायदा होतो. त्यासाठी ते इतरांचं वाटोळं करायलाही मागं पुढं पाहत नाहीत. आपल्या छोट्या गोष्टींवर रागावणारी माणसं हीच माणसं आपली मनापासून काळजी करत असतात.